हॅलो मित्रांनो, कसे आहात? दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे सगळ्यांचे। चला एका नवीन ठिकाणी तुम्हाला घेऊन जातो आहे। चलत चलत तुम्हाला सांगेल की कोणतं ठिकाण आहे। मित्रांनो, हा बार्शी रोड आहे आणि आता इथून जायचं आहे आपल्याला मंदिरकडे। एक नवीन मंदिर जे की आत्ताच तयार झालेलं आहे। त्या मंदिराचं नाव आहे, त्या देवाचं नाव आहे खाटू श्याम। मित्रांनो, मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपण बार्शी रोडून 5 नंबर चौकात आलो आहोत आणि तिथून राईटला टर्न मारायचा आणि सरळ बायपासने आपल्याला औसा रोडला लागायचं। औसा रोडला लागल्याच्या नंतर परत लातूरच्या दिशेने जाताना स्वर्गीय राजीव गांधी चौक लागेल। तिथून आपण राईट टर्न घ्यायचा। परत पुढे गेल्याच्या नंतर महात्मा बसवेश्वर चौक लागेल। महात्मा बसवेश्वर चौकापासून 500 मीटरवर गेल्याच्या नंतर राईटला टर्न घ्यायचा। तो आहे छोटा रस्ता कातपूर रोड। कातपूर रोडने 100 ते 200 मीटर गेल्याच्या नंतर आपलं डेस्टिनेशन आहे। मित्रांनो, रस्ता थोडा रफ आहे पण आपण लवकरच पोहोचत आहोत, कारण की हायवे पासून खूप जवळ आहे। फायनली आपण पोहोचलेलो आहोत। मित्रांनो, माझ्या पाठीमागे बघत आहेत, हे आहे खाटू श्याम मंदिर। आता नवीनच झालेलं आहे, तर ह्याचा इतिहास मी तुम्हाला सांगतो। खाटू हे राजस्थानमधील एक गाव आहे आणि श्याम हे नाव श्रीकृष्णाने बर्बरीकला या माझ्या नावाने तुझी पूजा करतील असे सांगितले। बर्बरीक हा क्षत्रिय आणि राक्षस दोन्ही कुळातला। पुढील कथा अशी आहे की 5 पांडवांमधील एक भीम आणि राक्षस कुळातील हिडिंबा या दोघांपासून जन्म झाला घटोत्कचचा। मित्रांनो, आम्ही मोराचा पंख घेतलेला आहे आणि आता तिथं द्यायचं आहे। असं द्यावं लागतं, देवाला व्हावं लागतं मोराचा पंख, बघू शकता। आणि पुढे घटोत्कच आणि मोरवी यांपासून जन्म झाला बर्बरीकचा। बर्बरीकने श्रीकृष्णाला गुरु मानले होते। बर्बरीकने सिद्धी प्राप्त करून मोठे वरदान प्राप्त केले होते। महाभारतातील युद्धामध्ये भाग घेऊ नये म्हणून श्रीकृष्णाने बर्बरीकला गुरुदक्षिणा म्हणून त्याचे मस्तक म्हणजेच शिर मागितले, कारण युद्धामध्ये बर्बरीकने भाग घेतला असता तर सर्व संपले असते। नंतर श्रीकृष्णाने त्याला वरदान पण दिले, तुझे डोके जिवंत राहील आणि सर्व युद्ध पाहशील आणि तुला माझा श्याम नावाने ओळखले जातील व पूजा करतील। तसेच या कथेनुसार बर्बरीकचे नाव श्याम असे पडले, म्हणून या मंदिराचे नाव आहे खाटू श्याम। इथे रोज 12 वाजता आरती होते। भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात। मंदिराच्या सभामंडपाच्या बाहेर आल्याच्या नंतर दुसरे 4 छोटे छोटे मंदिर इथे आहेत। मंदिराचे वातावरण खूप प्रसन्न आहे। एकदा नक्की भेट द्या। धन्यवाद। दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही परत लातूरच्या दिशेने निघालो। स्वर्गीय राजीव गांधी चौकातून राईट टर्न घेऊन आम्ही लातूर सिटीमध्ये जायचं ठरवलं।
छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आल्याच्या नंतर आम्ही परत बार्शी रोडला टर्न घेतला. खूप फिरलो मित्रांनो, आता थोडं भूक लागली. पेटपूजा टाइम. हे उषा किरणचे सुप्रसिद्ध माऊली भेळ अँड पाणीपुरी सेंटर आहे. हे खूप प्रसिद्ध आहे. चला तर मग आता इथली क्वालिटी पाहूया. दुकानमध्ये आल्याच्या नंतर आम्हाला खूप छान सजवलेले बाप्पांचे दर्शन झाले. मित्रांनो, माऊली भेळ यांची क्वालिटी एकच नंबर होती. फायनली घरी पोहोचलो आहेत आम्ही. ते बघा आम्ही काय आणलं आहे. हे मका, हे गाईसाठी. आमच्याजवळ एक गाय आहे, तुम्हाला पण दाखवतो नंतर. आता माझं आम्ही मका आणलाय, घरी पोहोचलो आहे. फायनली मित्रांनो, तुम्हाला दुसरा ब्लॉग कसा वाटला आहे ते कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा, शेअर करा. आपलाच महेश स्वामी.